बरं, तू आता बऱ्याचशा कलाकारांच्या बाबतीत असं होतं, सिनेमाच्या बाबतीत म्हणूया, की त्या कलाकाराला रोल सांगितला जातो, सगळं ठरतं, दिग्दर्शक म्हणतो तूच काम करणार, पण नंतर कळतं की अरे मीच नाही सिनेमात. तुझ्या बाबतीत हे खरंच सांगायचं म्हणजे थोडंसं करिअरच्या सुरुवातीला कदाचित थोडंसं झालेलं आहे एकदा कधीतरी माझ्या बाबतीत. आता रिसेंटली म्हणजे अलीकडे असं काही झालेलं नाही, पण जेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा येतो या फील्डमध्ये त्यावेळी मला असं वाटतं आपल्याला तेवढा से नसतो. आपल्यालाच कोणीतरी कास्ट करतं आणि आपल्याला वाटतं अरे आता आपल्याला ही भूमिका मिळाली आहे, चांगली करायची, पण त्यावेळी आपलं म्हणून काही तेव्हा स्थान निर्माण झालेलं नसतं, त्या शब्दाला आपल्या तेवढी किंमत नसते. आपल्याला फक्त कोणीतरी सांगतं की तुला ही भूमिका करायची आणि तू कर, एवढंच असतं. तर अशी आहे एक भूमिका अगदी सुरुवातीला माझ्या वाट्याला अशी आली होती, म्हणजे त्याच्याबद्दल सगळं झालं होतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑडिशन झाल्या, लुक टेस्ट झाल्या, कॉन्ट्रॅक्ट साईन झालं आणि खूप पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका होती, ते खूप सगळं झालं. आणि नंतर सडनली मला असं कळलं की त्या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालंय आणि त्या चित्रपटात मी नाहीये. पण मला असं वाटतं यायला पाहिजे तसे अनुभव. कधी कधी तुम्हाला टफ करतात असे अनुभव, असं मला वाटतं. कारण असं होऊ शकतं आणि मला ते करिअरच्या अगदी सुरुवातीला आला हा अनुभव. त्यामुळे मला लक्षात आलं की सगळंच काय सोपं रोजी पिक्चर नसणार आहे, आपल्याला वेगवेगळे अनुभव येणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. आणि हे मला चालले असतील असं नाही, सगळ्यांना आले असतील, सगळ्यांनाच येतात. आणि त्यामुळे काही जण तर नावानिशी सांगतात हो की हा रोल अरे मलाच होता, हिनी घेतला. आता तसं सांगण्यात काही अर्थ नाहीये, कारण काय ते म्हणजे त्यांनी काय कोणाला तरी आपल्याला दुखवण्याचा काही हेतू नाहीये त्याच्यामध्ये. आपल्याला फक्त असे अनुभव येतात आणि ते अनुभव कधी कधी येणं गरजेचं असतं, कारण ते तुम्हाला सजगपणे बघायला शिकवतात आजूबाजूच्या गोष्टींकडे, की काय काय घडतंय, कसं घडतंय आणि घडू शकतं पुढे. त्याच्याबद्दल त्यामुळे अधिक तुम्ही आतून टफ होता, सगळ्याशी सामना करायला अजून तुम्ही तयार होता असं मला वाटतं. पण कधी असं झालं रोल शूट झाला, पडद्यावर अगदीच थोडा आला? नाही, फार तसं झालं माझं नशीब. नाही तसं नाही झालं. माहितीये, मी ऍक्च्युली इक्बाल जेव्हा केला ना त्याच्यानंतर मला नागेशनी ऍक्च्युली डोरसाठी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की म्हणजे छोटा रोल आहे हा, पण म्हणजे तू नाही म्हणू शकतेस, पण मला असं वाटलं इक्बाल नंतर की तू हा करावंस. तर मी म्हटलं तू असं वाटतंय ना तुला, तर मी करेन. आणि मग त्यांनी मला असं नॅरेशन वगैरे दिलं असं वगैरे. आणि मग आम्ही तिकडे याला कुठे उदयपूरच्या जवळ तिकडे उमेदनगरला ते शूट बीट केलं सगळं वगैरे. आणि मग त्याचं थोडंसंच डबिंग होतं. ॲक्च्युली तो सिंग साऊंडच शूट करतो नागेश, पण डबिंग होतं. तर डबिंगला जायच्या वेळी त्याची माझी अशी दारातच भेट झाली. म्हटलं कितना बचा है मेरा काम, त्याला म्हटलं कितना बचा है क्या, क्योंकि छोटा ही है. तो बोले कितना बचा है, जितना किया है उतना तो है ही, वो जो शॉट मैंने एनजी शॉट थे उसमें से भी निकाल के डाला हुआ है. रोल वाढवला गेला. म्हणजे असं असतं ना की काही मॉन्टाजेससाठी काही शूट केलेले असतात ना, ते सुद्धा एक दोन टाकले गेले. सगळेच नागेश कुकुनर नसतात ना. ते आहेच, प्रश्नच नाही. पण माझ्या बाबतीत असं फार नाही झालं असं मी म्हणेन की म्हणजे शूट खूप केलंय, म्हणजे एखाद दुसरे सीन झाले असतील एडिट, पण मला वाटतं ते थोडेसे चांगल्या अर्थाने मला बरेच वाटतात, कारण त्यामुळे सिनेमाचा इम्पॅक्ट वाढायला जर मदत होणार असेल ना, तर तुमचं 4 सीन आहेत आणि ते सगळे असे ढेपाळलेले तर ढिसाळ आहेत, तर त्याला अर्थ नाही. त्यापेक्षा एक तुमचा कॉन्क्रीट सीन असेल ना, तर त्याला जो इम्पॅक्ट असतो तो 4 अशा ढिसाळ सीन्सना पण नसतो. त्यामुळे माझं तसं फार नाही झालेलं आहे. म्हणजे गंमत म्हणजे मराठीत तर नाहीच, पण हिंदीत पण नाही. आता मी इक्बाल केला, डोर केला, वॉन्टेड केला, त्याच्यानंतर हिरोज केलं, नन्हे जैसलमेर केलं. मला नाही आठवत माझं फार काही एडिट झालेलं आहे. म्हणजे तू हिंदीमध्ये काहीतरी वेगळ्या प्रवाहामध्ये तू आहेस. मी हिंदीमध्ये जेव्हा इक्बाल मी जेव्हा केलं ना, त्याच्यानंतर मला बरेच चित्रपट खरं तर ऑफर झाले होते. परत मी म्हणते, म्हणजे जसं दामिनी सिरियल नंतर मला अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट आल्या, अनेक, म्हणजे 11-12 असतील जवळजवळ. म्हणजे मी असं ते फाईल करून ठेवलेल्या होत्या तेव्हा तर बरेच दिवस. पण त्या सगळ्या चित्रपटांमध्ये मी सगळ्यांना धडा शिकवते काहीतरी, अशा सगळ्या भूमिका. म्हणजे कधीतरी सासू सासऱ्यांना शिकवते, कधीतरी नवऱ्याला शिकवते, कधीतरी घरालाच पूर्ण शिकवते. तर मला तेव्हा असं झालं की अरे आत्ताच मी हे सगळं केलंय, म्हणजे 585 एपिसोड मी हे सगळं केलेलं आहे. तर आत्ता मी परत केलं तर
म्हणजे काय नवीन वाटेल त्याच्यात. कारण मला नेहमी असं वाटतं की जितकं म्हणून लोकांना आपल्याला सरप्राईज करता येईल ना तेवढं करावं, तर ती मजा आहे त्याच्यामध्ये. कारण नाही त्या हिचा हो नेहमीचा असं जे असतं ना, तर ते म्हणजे नेहमीचं असून पण काहीतरी वेगळे पण असं जे असतं ना ते, तर तसं मला असं वाटलं की कशाला ते आता करायचं, म्हणून मी त्याच्यातलं एकही काम केलं नाही म्हणजे तेव्हा. कारण मला त्या 11 जणांना नकार कसा दिला? नकार म्हणजे हे सांगितलं मी आता कदाचित मी असं सांगताना म्हणाले ते डेट्स नाही ते नाही, पण तेव्हा तर मी स्पष्ट असं सांगितलेलं मला आठवतंय की मला तसंच परत नाही करायचंय म्हणून, अक्षरशः मला त्याच पद्धतीचं परत करायचं नाहीये असं मी त्यांना सांगितलं. तर तसं नकळतपणे इक्बाल नंतर पण मला त्या कॅटेगरीतले रोल येत होते, परंतु मला पण सेम झालं की मला त्याच पद्धतीचं किंवा आता त्याच्यातलं कॅरेक्टर मुस्लिम होतं, मग मुस्लिम कॅरेक्टर तसे अनेक विचारले गेले, किंवा नाही म्हटलं तरी त्या पद्धतीचे म्हणजे ती जशी आई होती तसंच ते विचारलं गेलं. तर मला असं वाटलं की थोडं थांबूया आणि बघूया ना काय काय येतंय ते. पण जनरली असा ट्रेंड दिसतो आपल्याला की पिक्चर हिट झाल्यानंतर हो साईन करत सुटा. हो सगळ्यांना म्हणजे एक आता म्हणजे खरं सांगायचं आपण आता हा काळातला फरक आहे असं मला वाटतं की त्यावेळी जेव्हा मी दामिनी नंतर अशा भूमिका आल्या तेव्हा मी म्हटलं की मला असं वाटलं की अरे हे काय करायचं परत, किंवा म्हणजे याच्यातून काय कोणाला आनंद मिळणार आहे, म्हणजे मला तर नाहीच पण ऑडियन्सला मिळेल का याच्यातून आनंद, तेच मी परत केलेलं बघण्यात. पण आता मला असं वाटतं की एकूण मी बघते म्हणजे कोणाला असं वाटतं की अरे ही भूमिका केल्यानंतर तशाच भूमिका येणं म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे आत्ताच आपले दिवस आहे, करून घ्या, कमावून घ्या. तर मला काही हे फारसं म्हणजे मला नाही समजलेलं आहे हे अशा पद्धतीचं. हे मी अजून या गोष्टीला फारशी कन्व्हिन्स नाहीये, म्हणजे माहिती नाही मला, मी चुकीचंही असेल, पण मला हा आत्ताचा काळातला फरक आहे असं मला वाटतं. आणि तो त्या फरकाला मी अजून नाही हे झाली असं मला वाटतं. कारण आता ना फोकस बदललाय. कारण आता कसं झालं माहिती ना की आता म्हणजे आता एवढं हे नाही, पण मी आता स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये मी आऊसाहेबांची भूमिका केली आणि इतका सुंदर त्याला मला रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे इतका की म्हणजे काही अर्थच नाही. म्हणजे ज्या पद्धतीचे मला मेसेजेस आणि हे आणि ज्या पद्धतीने ते सगळं की तुम्ही आहात हे आहात, पण त्याच्यानंतर जेव्हा मला अजून एका याच्यासाठी विचारलं त्यावेळी मला वाटलं आत्ता मी ते काय त्याच्यातलं करू, म्हणजे तर म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की थोडंसं काहीतरी वेगळं असावं त्याच्यामध्ये, थोडंसं काहीतरी. मी म्हणत नाही की प्रत्येक वेळी काही वेगळंच असेल किंवा काय असेल, पण काहीतरी एक मजा असावी. म्हणजे समजा आता याच्यात मी शंभू महाराजांची आजी केलं असेल तर त्याच्यात मग आई करत असेल तर त्याच्या वाट्याला आलेले प्रसंग तरी वेगळे पाहिजे. त्याच्यात काहीतरी म्हणजे याच्यामध्ये तिचा एक धाडसीपणा, एक दूरदृष्टी दिसत असेल तर त्याच्यात काहीतरी तिची आईची माया हे असं तरी दिसावं, म्हणजे कंगोरे तरी दिसावेत वेगळे असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून मी पण जेव्हा ह्याची पण जी मी भूमिका जेव्हा घेतली ना आऊसाहेबांची, जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजीची, तेव्हा पण मला पण सेम असं झालं होतं की मी म्हटलं अरे आता त्या भूमिकेमध्ये तर आता कसं आहे ना की ती खूप जणांनी केली आणि हे, पण नंतर मला लक्षात आलं की अरे शंभू महाराजांच्या दृष्टीने ती आऊसाहेब आहे, तर तिचं सगळे संस्कार तिने केलेले आहेत त्याच्यावरती. एक्झॅक्टली. सईबाई या लवकर गेल्या ना, त्याच्यामुळे आजीने केलेले ते संस्कार आहेत. तर अरे हा अँगल वेगळा आहे आणि ते आपल्याला करता येण्यासारखं आहे. तर मला वाटतं काही ना काहीतरी मला त्याच्यात एक मजा शोधायला आवडते. म्हणजे त्याच्या मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.